दक्षिण सोलापूर तालुक्यातील इंगळगी गावाच्या उद्योजिका अश्विनी शिवानंद हत्तुरे यांना नारी शक्ती आदर्श उद्योजिका 2026 पुरस्कार प्रदान। जनता संघर्ष न्यूजच्या नारी शक्तीचा सन्मान व पुरस्कार सोहळा 23 मार्च 2026 रोजी फडकुले सभागृह सोलापूर येथे अतिशय उत्साहात संपन्न झाला। महाराष्ट्रातील विविध जिल्हा व तालुक्यातील समाजामध्ये विशेष उल्लेखनीय व उत्कृष्ट काम करणाऱ्या विविध महिला आणि मान्यवरांचा त्यांच्या कामाची पावती म्हणून मानाचा फेटा, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला। त्यात दक्षिण सोलापूर तालुक्यातील मौजे इंगळगी येथील ऑल इज वेल समूह फॅसिलिटी मॅनेजमेंट समूह उद्योगचे युवा उद्योजक शिवानंद श्रीशैल हत्तुरे, त्यांच्या पत्नी उद्योजिका अश्विनी शिवानंद हत्तुरे यांना नारी शक्ती आदर्श उद्योजिका 2026 म्हणून सोलापूरच्या उपमहापौर सौ ज्ञानेश्वरी महेश देवकर व उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते मानाचा फेटा, शाल, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार व सन्मान करण्यात आला। उद्योजिका अश्विनी शिवानंद हत्तुरे यांनी नुकताच जागतिक महिला दिनानिमित्त दक्षिण सोलापूर तालुक्यातील इंगळगी येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी व आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी 1 लाख रुपयांचा धनादेश शाळेला सुपूर्द केला। अश्विनी शिवानंद हत्तुरे या इंगळगी गावच्या रहिवासी असून ऑल इज वेल फॅसिलिटी समूहाचे त्या मॅनेजिंग डायरेक्टर आहेत। तसेच मातोश्री कैलासवासी शांताबाई हत्तुरे महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या त्या चेअरमन आहेत। या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिका नसीमा पठाण, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी मीनाक्षीताई पेठे, ॲडव्होकेट सरिता मोकाशी, प्राध्यापिका अंजनाताई गायकवाड, समाजभूषण UF जानराव यांनी आपले मनोगत व्यक्त केले। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जनता संघर्ष न्यूजचे संपादक सिद्धार्थ भडकुंबे, त्यांच्या पत्नी आशा सिद्धार्थ भडकुंबे व सहकाऱ्यांनी मोठे परिश्रम घेतले। यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते आवर्जून या कार्यक्रमात उपस्थित होते। संस्कृती मी सांगत नाही आती, पण हे होतंय खूप आधी। अहो इथं कुत्र्याला भाकर, मुंगीला साखर, आम्हाला ठोकर, असून आम्ही चाकर, मिळत नाही भाकर, असता धनधान्यांची पोती, कसलीही संस्कृती मी सांगत नाही आती, पण हे होतंय बहुआती। कोई खिलौना नहीं, मैं हिम्मत शूर वीरों की हिफाजत की मोहताज नहीं, मैं भर की, मैं पहचान सुलगते जौहर की, दुश्मन की आंखों का ख्वाब नहीं। तुम्ही अशा ज्या स्त्रियांचा सन्मान ठेवलाय त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानते आणि तुमच्या ह्या कार्यक्रमासाठी मला जे बोलवलं, मान सन्मान दिला त्याबद्दल पण मी व्यासपीठाचे आणि तुमचे मनपूर्वक आभार मानते। आहेत त्यांच्या डोळ्यात स्वप्न आम्ही देणार, ज्यांची बुद्धी बधीर झालेली आहे त्यांच्या बुद्धीमध्ये आम्ही 4 बुद्धीचे शब्द टाकणार आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या साक्षीने यापैकी जे जमेल त्याच्यापैकीचा काहीचा तरी भाग आपण आपल्या परीने करावा आणि सामाजिक संस्थांनी, संघटनांनी याचा विचार करावा आणि अशा रीतीने अशा महिलांना एकत्रित आणण्याचं काम एक महिला उपमहापौर म्हणून ज्ञानेश्वरीताईंनी जेव्हा जमेल तेव्हा तुमच्या काळाच्या या विशिष्ट पिरियडमध्ये 1-2दा तरी हे घडून दाखवावं। मला आठवते की सिद्धेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये हे ज्या महिला, या वंचित महिला आहेत त्यांचा एक मेळावा घडलेला होता। एक नाही मॅडम, हजारो प्रश्न त्यांचे आहेत, त्याच्यामधून एक कॉर्नर या महिलांच्यासाठी पण असावं की तुमची अडचण सांगा। मग ती दवा दरमन असेल, औषध असेल, आरोग्य असेल। तुम्ही आता पेपरमध्ये दिलेलं आहे की मी आरोग्य करणार आहे, मी स्वच्छता करणार आहे, महिला